दोन महिन्यापासून ते प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणार. कोण? संजय राऊत. मेडिकलची गरज आहे त्यांना. मेडिकलची गरज आहे. 2 महिने ते रेस्ट करणार. निश्चित मला माहिती आहे, पण मी डॉक्टरांशी बोलेल, कारण माझं खातं होतं 8 वर्ष. 8 वर्ष खातं होतं माझ्याकडे ते, त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस निश्चित करेल. राजकारणामध्ये काय चालू असतं, बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे. अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली. मी 2 दिवस झाले माननीय मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे. दुसरी चोरी झाली त्यावेळेला 2-3 दिवस मी तिथेच होतो. मान्य अमित भाई शाह आलेले होते, त्यांच्या कार्यक्रमात मी होतो. म्हटलं मग माझं नाव घेतलं तर तुम्ही माझा पुरावा राहा की बाबा मी चार्जेस झाले इथेच आहे. आता बाबा माझा की चोऱ्या माऱ्या करायचा धंदा नाही. तुम्हाला काय वास येतोय? आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते, ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता, त्यांच्या घरी ते गेस्ट आलेले होते, ते सगळं समोर आलेलं आहे ना. आता माझं तर काही उल्हासनगरच्या चोरांचे काही संबंध नाही की बाबा जाण चोरून आणा काही घरातून म्हणून. ते काय बोलत त्या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोलेलं बरं. आता फार शिळ्याकडीला ऊत आणू नका. आता लोकांनाही कळतंय, तुम्हालाही कळतंय की कुठल्या लेवलला जाऊन कोण काय बोलतंय. आता मला बोलायचं नाही आता या बाबतीमध्ये. नाही इथे चोर चोरी करताना काहीच बघत नाही. कोण राजकारणी आहे, कोण व्यापारी आहे, कोण सोनार आहे, हे काहीच बघत नाही. तुम्ही त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करतात. दरोडा पडला तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की त्यांच्या संपत्तीची काळजी घेऊ, सत्ताधारी म्हणून तुमचं अपयश होईल. बरोबर आहे. आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ताईनगरकडे. गार्ड ठेवतो माझी गार्ड. नाही म्हणजे मला एसपीने सांगितलं की बाबा घरी एखादा कॅमेराही नव्हता, एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता, घराला कुठून निघून गेलेले होते. मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल. त्यांनी बरोबर चौट्यांना फावलं की इथे कॅमेरा पण नाही आहे आणि इथे कोणी वॉचमन पण नाही आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांना फावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडून काहीतरी त्याच्या घरी चोरी केलेली आहे. आता ते काय गेलं काय नाही त्यांना म्हणायचं ते म्हणू द्या. बहुत चोरांनी सोनं चांदीच्या ऐवजी दस्तावेज चोरून घेऊन गेले असं असेल ना. असेल ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेसच स्ट्रीट लाईट हे बंद करण्यात आले, पथदिवे बंद करण्यात आले. जेव्हा चोर तिथून निघाले तोपर्यंत लाईट बंद होते, चोर गेल्यानंतर लाईट आली. हा सखोल चौकशीचा भाग आहे. मला वाटतं त्याची सखोल चौकशी करावी लागल्या विषय. आदेश नाही, चौकशी सुरूच आहे. चौकशी सुरूच आहे. कारण 35,000 रुपये गेलेले आहेत. मोठा विषय आहे. हो नाही बरोबर आहे. काय कोणाचे प्रश्न गैरव्यवहार संदर्भात गैरव्यवहार काही भ्रष्टाचाराचे गैरव्यवहार नेते अडचणीत येतील अशी कागदपत्र होती. म्हणजे तुम्ही अशी काय केली एकदम अशी कशी काय ठेवली? इतक्या झाले तुम्ही म्हणता कागदपत्र सीडी तुम्ही आणत का नाही? ते मागच्या वेळेला म्हणे मोबाईलवर निघून गेले. आपणच त्या ठिकाणी बघितलं असेल, तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं. मला वाटतं एकदा दुसरं पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे. काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे. अरे तुम्हीच वारंवार जाऊन तिथे विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय कळतं हे तुम्ही मला सांगा. हे मला सांगा ना. मी वाट बघतोय 5-6 वर्ष झाले. काय अरे बाबा काय आव्हान देतं मी? किती वेळा आव्हान करू? काय काय सांगू? मी किती काय काय भाषेत सांगितलं? मी किती नार्कोटिक्स खेळात सांगितल्या, सगळं सांगितलं. शब्दावर सांगा. काय कशाला त्याला विषयाला की तो काही विषय आहे का? तुम्हाला वाटतं का तो काही विषय म्हणून? तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून हाक लावायला चालू असतं तुमचं काहीतरी. तुमचं आव्हान आहे का? यांचं आव्हान आहे का? आता काय त्याचं आव्हान आहे? 5 वर्षाला तुम्ही बघताय, तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून? भाऊ त्यांनी खडसेंनी असं म्हटलं होतं की चोरांची आणि पोलिसांची मिली भगत आहे त्यामुळे चोऱ्या होत आहेत. काय माहिती चौकशी करू त्याची पण. रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय मुंबईमध्ये. रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय मुंबईत. हो मग त्याच्यावरूनच सातपुते म्हणतायत की हा एन्काउंटर नाही तर हत्या आहे. ॲडव्होकेट सातपुते कोण आहे ते? वकील आहेत आपल्या त्याच्या विरोधातला केस लढवणार. वकील आहे त्याचं कोर्टामध्ये माझं वाढतील ते काय त्यांना आपल्याला मला काही फरक पडत. पण मला वाटतं तुम्ही 15 मुलांना पोलीस करतायत, त्यांच्या जीवाशी खेळतायत. पोलिसांनी धाडस करून त्या ठिकाणी मुलांना कुठेही खरच न येता, कुठेही न दुखापत होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तो ठार झाला समोरचा म्हणून. त्याच्यामध्ये काय वाईट काय चुकीचं काय?
त्याचं असं समर्थन कोणी करणार नाही. मुलांना तुम्ही 15 लोकांना ओलीस ठेवा, त्यांना पळून घेऊन जा आणि परत वा सेफ आहे, चांगला आहे चोर, हे काही योग्य नाही आहे. एखाद्या मुलाचा एखाद्या मुलाचा जीव गेला असता तर दुर्दैवाने मग त्याला कोण जबाबदार राहिलं असतं. पोलिसांनी कोणालाही दुखापत नव्हता मुलाच्या जीवाला, त्यांनी त्या ठिकाणी तशी चोख जबाबदारी त्यांची त्या ठिकाणी पार पडलेली आहे. काही जुने नवे कुठेही राग तुम्हाला दिसणार नाही. सगळे एकमताने एक जणांनी या ठिकाणी लढू. कुणामध्ये या ठिकाणी दुफळी झाली आहे का, कोणी काही बगावत करतं आहे का, कोणी बंडखोरी करतं आहे, असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही. विधानसभेला ज्या यांनी बंड केलं होतं त्यांच्या प्रवेशासंदर्भात काय होणार आहे का? विधानसभेला त्यांनी बंडखोरी केली अजून ते ठरवलेलं नाही, पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल. आमच्या पक्षाने ठरवलं आहे की 5 लोकांची समिती या ठिकाणी करायची, 7 लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील. आम्ही सगळ्यांची तशी मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू, कोणाबद्दल काय जनमत आहे, लोकमत काय आहे, जनमत काय आहे आणि त्यानंतर तिकीटाचा निर्णय अजून वेळ आहे, त्याला शेवटी होईल. पाचोऱ्यात या संदर्भात मात्र तुम्ही वेगळा निकष लावला, तिकडे लगेच तातडीने घेण्यात आला अमोल शिंदेंना. कोणाला? होल्डवर काय ठेवण्यात आलं? अमोल शिंदे काय, अमोल शिंदेना ठीक आहे ना, अमोल शिंदे आमचेच होते तसे आधीपासून. तुम्ही हे पण पण मी पण नाही म्हणतोय मी आता अजून तो आता तिकीट जाहीर झालं नाही आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं, गेलेल्यांना दिलं, यांना दिलं, असं कुठे जाहीर झालेलं नाही. ते आहेत आता आम्ही पण आमच्या पक्षातून गेलेल्या लोकांना घेतलं ना आजही आहे. त्यात तशी लोक आहेत की आम्ही त्यांनाही घेतलेलं आहे. पण निवडणुकीत येण्याची क्षमता, त्याचं काम हे बघून आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू. जळगावात रेकॉर्ड ब्रेक करायचं तुम्ही म्हटलेलं आहे. राज्यासारखी जळगावात विरोधी पक्ष नेताच न ठेवण्याची परिस्थिती आपण या ठिकाणी ते नियोजन केलेलं आहे. नाही असं काहीच नाही. विरोधक कोणीच नाही ना भाऊ आता. नाही आहे ना, कोण आहे? असं कुठे नसतं. विरोधक सगळीकडे असतात. मलाही तिथे विरोधी पक्षात निवडून कोणी येणार नाही, पण विरोधी पक्ष असतोच. नाही पण इथं नाही ना भाऊ. युतीमध्ये लढणार म्हणताय. या ठिकाणी युती करायचं म्हणताय. विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली, त्याचं संख्याबळ पण नाहीये, पण विरोधी पक्ष आहे ना. भाऊ नाव सांगा ना, विरोधी पक्ष कोण नाव कोण? भाऊ तुम्हाला तायडे उबाटाचे अध्यक्ष शरद तायडे अजून आहेत. मोठं नाव आहे शरद तायडे. सगळे मोठे तुम्ही घेऊन घेतले भाऊ. कोण सगळे मोठे तुम्ही घेतले. घेतले ते तज्ज्ञ आमच्यावर विश्वास दाखवला. मोदींच्या नेतृत्वात, देवेंद्रच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत. त्यांनी बघितलं की इकडे राहून काहीच उपयोग नाही, नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा, त्याशिवाय काही दुसरं काही नाही. लोकांच्या शिवाय ऐकायचे आम्हीच, लोक आम्हालाच बोलतात काय चाललं आहे तुमचं असं. त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत. त्यांचा आमच्या शिष्ट नेतृत्वावर विश्वास आहे, भारतीय जनता पक्षावर विश्वास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.